परब्रह्ममूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले न भाया, नमस्कार माझा गुरु स्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील परमपूज्य स्वामी विद्यानंद लिखित एक अद्भुत दर्शन स्वामी स्वरूपानंद या लेखाचा भाग 6. उत्कट दर्शन. स्वामींचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास प्रदीर्घ आणि गाढा होता. त्यांच्या दृष्टीनं ज्ञानेश्वर केवळ श्रेष्ठ संतकवी एवढंच नव्हते, तर ते साक्षात भगवंत होते. आपली सर्व प्रतिभा पणाला लावून स्वामींनी ज्ञानेश्वरांचं वर्णन असं केलंय: नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. कर्म, भक्ती तथा ज्ञान यांच्या सुयोग्य संयुक्तीकरणावर आरूढ झालेले स्वामी भगवंत या शब्दाचाही खोलवर अर्थ जाणून होते. संपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, शोभा, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या गुणसमुच्चयाला भग असं म्हणतात. आणि या समुच्चयाने युक्त किंबहुना या गुणसमुच्चयाची प्रतिमूर्ती म्हणजे भगवंत या अर्थानं ज्ञानेश्वर महाराज हे स्वामींचे भगवंत होते. अर्थात भगला वंतची जोड मिळाल्यावर तयार झालेले शब्द केवळ गुणसमुच्चयानं मर्यादित राहत नाहीत. या गुणांचा धारण करता तर तो आहेच, परंतु या गुणांचा निर्माता, प्रसरण करता आणि या गुणांनी युक्त असणाऱ्या साधकाला स्वतःच सामावून घेणारा असाही तो असतो. म्हणजेच तो साक्षात भगवान विष्णू असतो. याच संकेतानं ज्ञानदेवांना ज्ञानेशो भगवान विष्णू असं संबोधण्यात येतं. विष्णूची कल्पना करताना चतुर्भुज, शंखचक्र, गदापद्मधारी, सौंदर्याचा अभिजात पुतळा आणि अंतर्बाह्य प्रेमाची सजीव मूर्ती अशी सगुण कल्पना आध्यात्मिक सारस्वताच्या अभ्यासानंतर तयार होत असली तरी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून स्वामींनी आपल्या हृदयात विष्णू या अव्यक्त तत्वाचं रेखाटनही केलं होतं. अमृतानुभव आणि चांगदेव 65मधून या रेखाटनाला निश्चित चौकटही मिळाली होती. सगुण, निर्गुण, विलक्षण अशा विष्णू तत्वाची आस स्वामी बाळगून होते आणि प्रत्यक्ष दर्शनाकरता नेत्र व्याकुळ झालेले होते. मनात केवळ व्याकुळताच होती असं नव्हे, त्याकरता सर्वेंद्रियांना एका मुशीत घालण्याची त्यांची धडपड होती. आजारपणामुळं इंद्रियांची कसमस कधीच मोडून गेली होती. ते विषयांना विसरण्याऐवजी विषयच त्यांना विसरले होते. हृदयात मनाची अशी नीटच घडी बसावी की ज्यावर विष्णुमूर्ती सुखेनैव आरूढ होईल, एवढी तयारी मात्र स्वामी जीवाभावानं करीत होते. केवळ मनाच्या पडद्यावर विष्णूचं दर्शन होणार नाही, झालं तरी ते भ्रामक असेल याचीही स्वामींना पूर्ण कल्पना होती. मनोरूपी पट पूर्णपणे फाटल्यानंतरच ब्रह्मसाम्राज्याला सुरुवात होते. ब्रह्मसाम्राज्याचा परमश्रेष्ठ अधिपती असणाऱ्या विष्णूचं दर्शन तेव्हाच म्हणजे मनातील झाल्यावरच सत्याचं रूप धारण करते.
सत्यदर्शन होण्याकरता कुठलीही किंमत देण्याची तयारी ठेवून स्वामींचा दैनंदिन क्रम चालत असे. दैनंदिन क्रमात संध्याकाळचं ध्यान अत्यंत महत्त्वाचं असे. एकदा अकस्मात अशी संध्याकाळ उगवली. स्वामी ध्यानात शिरले, मनबुद्धीचा प्रांत ओलांडून पुढं गेले. अनंत तेजोमय तारकातून प्रवास चालू असताना महातेजानं सगुण विष्णूचं रूप धारण केलं आणि स्वामींना महाविष्णूचं दर्शन घडलं. दाही दिशा तेजाळल्या होत्या. वातावरण धुंद आणि सुगंधी होतं. अनिमिष नेत्रांनी ते सर्व दृश्य स्वामी हृदयात साठवीत होते. डोळ्यांनी कधीही न दिसणारं परतत्व स्वामी आपल्या डोळ्यांनी पाहत होते. मनातील असणारं ते अचल तत्व स्वामी स्मृतिरूपानं मनाच्या दालनात साठवीत होते. सर्वच प्रकार अघटित अद्भुत होता. क्षणात घडलं आणि क्षणात दिसेनासं झालं. दिसेनासं होत असताना कानाच्या आतून शब्द ऐकू आले, वो गोडबोले किधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखा. तेजाचा आविष्कार धारण करून जे आलं ते बाहेर दाटलेल्या काळोखात लीन झालं. स्वामी समाधीतून बाहेर पडले. आता त्यांना देहभान आलं. आपण कोण आहोत ते कळलं, कोणी होतो तेही कळलं. नुकतंच काय घडून गेलं याची जाणीव झाली आणि दिव्य ज्ञानानंदानं स्वामींचं सर्वांग मोहरून उठलं. स्वामींना विष्णू दर्शन कसं घडलं याचं वर्णन स्वामींनी स्वतः आपल्या भक्तिपूर्ण अभंगात केलं आहे. आपण ते वाचू शकतो. त्यांना झालेल्या दर्शनाची आणि आनंदाची कल्पनाही करू शकतो. तथापि त्यांना झालेल्या विशुद्ध आध्यात्मिक आनंदाची मात्र कल्पना करण्याकरता आपल्या तर्कशक्तीला किंचित ताणायला हवं. भगवान विष्णूनं स्वामींना दर्शन दिलं. हे दर्शन सत्यदर्शन होतं आणि ते सत्याचं दर्शन होतं, कारण तेजोमय होतं. लखलखत्या दीप्तिकणातून त्याला देहाकार तथा आयुधाकार प्राप्त झाला होता. शिवाय ते ध्यानातलं होतं. मनबुद्धीच्या अतीत प्रांतातील होतं म्हणून ते भ्रामक नव्हतं. स्वप्नाप्रमाणे केवळ कल्पना असंही ते नव्हतं. ईश्वरीय तेजाचे कण समुचित आकार घेऊन जेव्हा अंतर्मनाला दर्शन देतात तेव्हा तेज आणि सौंदर्यासह त्यात ज्ञानमय शिवत्वही संपुटित झालेलं असतं. हे वाक्य आपण पुन्हा ऐकूया. ईश्वरीय तेजाचे कण समुचित आकार घेऊन जेव्हा अंतर्मनाला दर्शन देतात तेव्हा तेज आणि सौंदर्यासह त्यात ज्ञानमय शिवत्वही संपुटित झालेलं असतं. या ज्ञानरहस्याचा संकेत भगवान विष्णूंनी दिला. शब्द न वापरताही जाण येण्याच्या अवस्थेत भगवान विष्णूंनी शब्द वापरून त्याची जाण दिली. जाण आत्म्याची दिली, आत्म्यावर अधिष्ठित जीवाची दिली आणि जीवाला आपल्या संपुटात धारण करणाऱ्या देहाची दिली. देहाची जाण म्हणून गोडबोले शब्दाचा उच्चार झाला. जीवाची जाण वो शब्दातून आली. वो म्हणताना जिसने ज्ञानेश्वरी लिखा हा शब्द समुच्चय ध्यानात येतो. आपल्या सद्गुरूंच्या निखळ सेवेसाठी स्वामींनी ज्ञानेश्वरीचं लेखन केलं. ज्ञानेश्वरी निमित्त झालं, पण त्यातून निरपेक्ष सेवाभाव आणि त्यासाठी होणारी जीवाची तळमळ आणि त्यातून ओसंडून बाहेर पडत असलेली समर्पणाची विशुद्ध भावना हे जीवाच्या स्तरावरून ध्वनित होतात. गुरुसेवा आणि त्याकरता निवडलेलं माध्यम ज्ञानेश्वरी लेखन हे दोन्ही साधकाला जिकडं खेचून नेतात तो आत्मा. स्वामींना दर्शन घडलं ते भगवान विष्णूचं म्हणजे आत्म्याचं, म्हणजेच विशुद्ध ज्ञानाचं, म्हणजेच परम सत्याचं.
आज इथेच थांबूया. यानंतरचा लेखाचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.